छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे आणि यावरून अजित पवारांनी भाष्य केलंय। काही लोकांना मंत्रिमंडळात थांबायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केल्याचं अजित पवार म्हणाले। मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। दरम्यान यानंतर भुजबळांनी देखील अजित पवारांना अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केलंय। त्यांनी अजित पवारांवर वयावरून टीकास्त्र डागलंय तर शरद पवारांचं देखील कौतुक केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय काय असा सवाल सध्या उपस्थित होतोय। तर अजित पवारांनी नाव न घेता भुजबळांवर कसा निशाणा साधलाय आपण पाहूया। काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला। वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते, कधी काही थोडंसं जुन्यांना पण इथं संधी न देता केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे। आणि भुजबळांनी अजित पवारांवर निशाणा साधताना नेमकं काय वक्तव्य केलंय तेही आपण पाहूया। निवडणुका आल्या, ते आले, तिला म्हणून मला जाऊ द्या, आता मी इथे 40 वर्ष आहे, माझा उपयोग होईल। नाही तुम्हाला तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे, मग आता ताबडतोब कमी झाली गरज, कशामुळे लढायला सांगायचंच नाही ना। आणि आता सगळं झाल्यानंतर मला तुम्ही सांगता की ताबडतोब राज्यसभेवर जा, याचा अर्थ मी विधानसभेत राजीनामा द्या। कसं का मी राजीनामा देऊ? राष्ट्रवादी में विभाजन हुआ, उसके बाद भी शरद पवार के ऊपर शरद पवार के आयु के लेकर बातें की गई और अभी आपके आयु के ऊपर भी बातें की। जब बेटा बड़ा होता है उसके बाद उसकी उम्र आयु की क्या बात है, पवार साहब के इतने आयु होने के बाद भी जो है क्या हमसे ज़्यादा कई गुना ज़्यादा जो है उनके MP आ गए, सांसद आ गए चुनकर, और क्या बात करते हैं। और आप आज भी जो है जो गड़बड़ हो गई है परभनी और किधर भीड़ में उधर या आपके पहले तो पवार साहब पहुंचे आहे उधर। चांगली गोष्ट आहे ना, तरुणपणाचं जे आहे हे व्याख्या ठरवायला पाहिजे ना। किती वर्ष तरुण म्हणायचं, 67-68 वर्ष पण तरुण म्हणायचं का नाही म्हणायचं? काहीतरी त्याला मर्यादा टाका ना। आणि मग हे सांगायचं होतं तरुणांना संधी तर द्या ना, तरुणांना संधीसुद्धा देताना काही थोडे ठेवायचे असतात सिनियर, काही नवीन घ्यायचे असतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।